सेविका व मदतनीस यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक आलेले आहे। आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत, कारण एकात्मिक बाल विकास सेवा यांच्याकडून हे परिपत्रक आलेलं आहे। एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याकडून हे परिपत्रक आलेले आहे। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा खूप मोठा वाटा आहे की जे काही सरकारी कामं असू द्या, योजना व्यतिरिक्त सुद्धा जे काम आहे ते अंगणवाडी सेविका कर्मचारी यांना करावे लागतात। तर विषय असा आहे की अंगणवाडी कर्मचारी यांनी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी BLO म्हणून कामकाज न केल्यामुळे त्यांच्यावर लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950चा कलम अन्वये गुन्हा दाखल न करण्याबाबत ऑलरेडी अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांसाठी भरपूर कामे असतात। योजनांचे कामं असो, त्यांचे रेग्युलर कामं असो, या संदर्भात एक महत्त्वपूर्ण परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। संदर्भ म्हणजे सहसा निवडणूक काळात अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांना बूथ लेवल ऑफिसर म्हणून काम दिलं जातं। आपल्याला सुद्धा माहिती आहे की अंगणवाडी सेविका ताई असो, अंगणवाडी मदतनीस ताई असो, यांना जे अंगणवाडी आहे त्यांचं सुद्धा काम बघावंच लागतं। जे FRSचे कामं असू द्या, THRचे कामं असू द्या, किंवा रोजचे जे बालकांचे जे डिटेल्स आहे सेव्ह करायचं आहे, जे मोबाईलमध्ये ॲप दिलेले आहे त्या संदर्भात सगळी माहिती भरायची आहे। कोणती योजना निघाली, लेक लाडकी योजना असो, लाडकी बहीण योजना असो, किंवा प्रधानमंत्री मातृवंदना योजना असो, असे विविध योजनांचा सुद्धा त्यांना जो डेटा आहे तो ठेवावा लागतं। तर संदर्भ असा असणार आहे की सहसा निवडणूक काळात अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांना बूथ लेवल ऑफिसर म्हणून काम दिलं जातं। कायदेशीर तरतूद जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांनी निवडणुकीशी संबंधित नेमून दिलेल्या कर्तव्य पार पडण्यास नकार दिला किंवा त्यात हलगर्जीपणा केला तर लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950च्या कलम 32 अंतर्गत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली, गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे। तर या पत्राचे उद्देश असा असणार आहे की ही पत्र नोटीस असणार आहे जे कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करू नये या विनंतीबाबत किंवा या संदर्भात विषय असणार आहे। तर अंगणवाडी सेविका ताईंनो, तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा, कारण जे अंगणवाडी सेविका ताई दररोज अंगणवाडी कर्मचारी यांची मतदार केंद्रस्तरीय अधिकारी कामकाज न केल्यामुळे त्यांच्यावर लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950च्या 32 गुन्हा दाखल न करण्याबाबत हे परिपत्रक आलेलं आहे। सविस्तर माहिती असणार आहे अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंनो, जे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जिल्हा सातारा यांच्याकडून 25 मार्च 2026 रोजी हे परिपत्रक देण्यात आलेलं आहे। प्रत्येक वेळेस अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कन्सिडर केलं जातं, त्याच्यामुळे अंगणवाडी सेविकाही सुद्धा वैतागलेले आहेत आपण म्हणू शकतो, कारण ऑलरेडी भरपूर कामं आहेत। तसेच त्यांना त्या संदर्भात तितके सॅलरीसुद्धा दिलं जात नाही, वेतन दिलं जात नाही, प्रोत्साहन भत्तासुद्धा वेळेवर मिळत नाही। जे सांगितलेलं आहे ते पूर्ण कामं गेले नाही तर त्यांचा नुकसानसुद्धा भरपूर आहे। अंगणवाडी सेविका मदतनीस यांना महत्त्वाचा आदेश देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये विषयसुद्धा सांगण्यात आलेले आहे। केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील कार्यरत सेवा अंगणवाडी सेविका व मदतनीस या अंगणवाडी परीक्षे क्षेत्रातील 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया व स्तनद माता यांचे आहार व आरोग्य तसेच बालकांचे पूर्वशालेय शिक्षणाचे कर्तव्य योजनेतील सेवाद्वारे पार पडतात। सदर अंगणवाडी कर्मचारी राज्यातील बालकांच्या कुपोषणात निर्मूलन या महत्त्वपूर्ण कामकाजासाठी आपल्या सेवा देत आहे। त्याचप्रमाणे योजनेशी संबंधित केंद्राचे, शासनाचे तसेच राज्य शासनाचे विविध योजनांची क्षेत्रीय स्तरावर कार्य अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर आहे। त्यामुळे जे संदर्भ क्रमांक देण्यात आलेला आहे भारत सरकारच्या आदेशात्व एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविकांना योजनेशी संबंधित नसलेले कोणतेही कामकाज देण्यात येऊ नये। तर ही खूप छान आणि खूप मोठी अपडेट असणार आहे, कारण अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरपूर कामं दिलेली जाते की जसं मेन्शन केलं की अंगणवाडी परिक्षेत्रातील 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके असो, गरोदर स्त्रिया आहे, स्तनद माता आहे, त्यांचे आहार, आरोग्य तसेच बालकांचं पूर्ण जे जबाबदारी आहे ते अंगणवाडी सेविका ताईंना घ्यावे लागतात। तर अंगणवाडी कर्मचारी यांनी निर्मित केलेले आहेत की जे काही पत्रातून सांगण्यात आलेलं आहे की अंगणवाडी कर्मचारी यांचे मतदार केंद्रस्तरीयवर अधिकारी BLO म्हणून नेमणूक करण्याची सक्ती करण्यात येऊ नये अशा सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे, त्यामुळे नक्कीच इथे अंगणवाडी सेविका ताईंना, अंगणवाडी मदतनीस ताईंसाठी खूप मोठा निर्णय असणार आहे की आपल्याला सुद्धा माहिती आहे की अंगणवाडी सेविका ताईंचं जे टाईम दिलेलं आहे त्यापेक्षा भरपूर जास्त टाईमनुसार त्यांना काम करावं लागतं। त्यानंतर जे काही निर्णय घेण्यात आल्यामुळे अंगणवाडी कर्मचारी यांना सुटकेचं
श्वास आहे, कारण विनंतीसुद्धा करण्यात आलेली आहे. जे माननीय माधवी सरदेशमुख यांनी हे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. नक्कीच अंगणवाडी सेविकाताईंचं जे जबाबदारी आहे ते आता कमी होणार आहे, किंवा जे महाराष्ट्र शासनांतर्गत महिला व बालविकास विभाग अंतर्गत अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांना मानधनी कर्मचारी यांना योजना व कामे न देण्याबाबत सुद्धा शासन निर्णय काढण्यात आला होता व त्या संदर्भात सुद्धा ते जे लागू करण्यात आत्तापासून सुरू होणार आहे. त्यामुळे सुटकेचा श्वास असणार आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना, कारण भरपूर प्रमाणात अंगणवाडी सेविकाताईंना काम आहेतच. शासन परिपत्रक दिले असो, हे खूप जुनं GR सुद्धा देण्यात आलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा हे मेन्शन केलं आहे, तरीसुद्धा अंगणवाडी सेविकाताईंना हे कामं करतच राहावं लागतं. पण यावरती आता परिपत्रकानुसार सांगण्यात आले असल्यामुळे अनेकदा अंगणवाडी सेविकाताई असू द्या, काही शासकीय योजनामुळे कामामुळे अंगणवाडी सेविकांवर अतिरिक्त ताणसुद्धा देण्यात येतो. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा की अंगणवाडी ताईनं नेमणूक दिलेल्या माता आणि बाल संगोपनाच्या कामाव्यतिरिक्त इतर शासकीय योजनेविषयी नवीन कामांची भर पडत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अंगणवाडीचं मूळ उद्देशाकडे सुद्धा दुर्लक्ष होत असल्याचं म्हणणं असणार आहे. तर अंगणवाडी सेविकाताईंना अत्यंत महत्त्वपूर्ण हे परिपत्रक असणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या योजना यात्रा पेजला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.